नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशास रेसिपीमध्ये। आज आपण इथं कैरीचा मुरब्बा रेसिपी बघणार आहे किंवा याला साखर आंबासुद्धा म्हणतात। अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा मुरब्बा केलेला आहे। आता इथं मी कैरी 1 किलो आणलेली आहे। आता ही कैरी स्वच्छ धुवून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या आणि साल काढून घ्यायची आहे। आणि नंतर आपल्याला ही कैरी खिसून घ्यायची आहे। छान अशी जाडसर खिसणीने खिसायची, म्हणजे छान असा मुरब्बा तयार होतो। आणि नंतर गॅसवर कढई ठेवायची। कढई थोडी तापली की लगेचच त्यामध्ये खिसून घेतलेली कैरी टाकून घ्यायची आहे। आणि आता इथं मी तुपाची फोडणी दिलेली नाही, त्यासाठी कैरीचा खीस टाकल्यावर आपल्याला 2 ते 3 मिनिटच परतवून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला साखर टाकून द्यायची आहे। आता 1 किलो कैरीसाठी मी 3 पाव साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखरही टाकू शकता किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल। आणि गूळ वापरत असाल तर गुळाचं प्रमाणही तुम्ही अशाच प्रकारे ठेवू शकतात। आता साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे। आता साखरेचं पाणीसुद्धा झालेलं आहे आणि आता आपल्याला इथं 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। जास्त घट्ट किंवा कडक पाक अजिबात करायचा नाही, नाहीतर मुरब्बा थंड झाल्यावरती खूप कडक होऊन जातो। त्यासाठी फक्त 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। आणि आता बघा इथं छान असं पाक होण्याला सुरुवात झालेली आहे। आता थोडा पाक कच्चा आहे, त्यासाठी अजून थोडा वेळ होऊ द्यायचा। आता कमी गॅस करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे, नाहीतर हा पाक लगेचच कडक होतो। त्यासाठी अशा प्रकारे पाक चेक करायचा, छान चम्मचवरती धरायचा आणि मग चेक करून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे 1 तारी पाक करायचा आहे। जास्त घट्ट पाक अजिबात किंवा कडक करायचा नाही, नाहीतर मुरब्बा हा घट्ट होतो। आता छान मुरब्बा तयार झालेला आहे। आता 3 ते 4 तास हा मुरब्बा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे। आणि थंड झाल्यावर तुम्ही बघू शकतात छान असा लुसलुशीत मुरब्बा तयार झालेला आहे आणि रंग बघा किती मस्त आलेला आहे। आणि आता हा पाक थंड झाल्यावरती छान अशा काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे। आता इथं चटपटीत मुरब्बा करायचा आहे तर काय करायचं, थोडासा मुरब्बा खाण्यापुरताच घ्यायचा वाटीमध्ये आणि नंतर गॅसवरती छोटं तडका दिलेलं असतं ते भांडं असतं, ते भांडं ठेवायचं, त्यामध्ये थोडं तेल टाकायचं। लहान मुलांसाठी करत असाल तर तूपही टाकलं तरी चालेल। जिरं मोहरी टाकायची आणि लाल मिरचीच टाकायची, हिरवी मिरची अजिबात टाकायची नाही। आणि बघा असं वाटीमध्ये तो तडका टाकून द्यायचा मुरब्ब्यावरती। आणि आता हा मुरब्बा जर तुम्ही पोळीसोबत खात असाल किंवा लहान मुलांना देत असाल ना, तर ही छान लाल मिरची ना अशी कुस्करून टाकायची। म्हणजे काय, लहान मुलं तर आवडीने एक पोळी जास्तच खातील आणि लहानच काय मोठीसुद्धा आवडीने खातील। एकदा ही ट्रिक वापरून बघा, नक्की तुमचा मुरब्बा लहान मुलंसुद्धा आवडीने खातील। आणि हा मुरब्बा अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेला आहे आणि वर्षभर अगदी आरामात टिकतो, कारण 2च वस्तू वापरलेल्या आहे। पहिली म्हणजे कैरी आणि दुसरं म्हणजे साखर। साखरऐवजी गूळही वापरला तरीसुद्धा चालेल। एकदा ही रेसिपी आणि ट्रिक नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।